आज होती गुरुपौर्णिमा, तर आपल्या सरांना भेटायला आलो होतो. फुल ना फुलाची पाकळी देऊ म्हणलं. तर स्वागतम मंडळी, मी सूर्यादी. तुम्ही म्हणशान आज कुठं निघली सवारी? भाई आज जायचं होतं या रंबेचं जे बटन आहे मीटरचं ते गेलं आणि त्याच्यामुळे पाणी जातंय मध्ये. बघू भेटलं तर होप सो. तुम्ही म्हणशान एकटाच चालला का? नाही, आपल्या संभाजीनगरची नवीन इलेक्ट्रिक बस पण होती आणि सोबत अभिषेक पण. आणि हळूहळू मुंबई पुणे आणि आपल्या संभाजीनगर मध्ये पण लय ट्रॅफिक व्हायला लागले राव. तुम्ही म्हणशान लल्लूशा त्या बटनासाठी मीटरच्या तू सिटी झालाय का? नाही भाई, अभिषेकच्या मोबाईलचा इश्यू झालाय थोडा. त्या माईक मध्ये आय थिंक पाणी गेलं तर काम नाही करत येतं. आणलं होतं डॉक्टरकडे पैठण गेटला. तर डॉक्टर म्हणले स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये एकदा दाखवून बघा. तर आलो भाई सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरला अभिषेकचा मोबाईल घेऊन. आणि लिटरली मला तशी फील येते जसं आपण लहान मुलांना दवाखान्यात नेतो नंबर लावून बसतो ना, तसंच आम्ही नंबर लावून बसलोय. आमचं बाळ म्हणजे मोबाईलची तपासणी करण्यासाठी ना. अभिषेक मस्त हसत होता. आणि इथं वायरलेस चार्जिंगचं स्लॉट बघून मी म्हणलं माझा मोबाईल ठेवू का झालं चार्जिंग तर लांबच राहिली. लोकच माझ्याकडे वियर्ड दृष्टीने बघत होते. सर्व्हिस सेंटरला आपल्या नाव यायच्या पहिले आपण म्हणलं थोडं आपल्याकडून पण ट्राय करू, पण काही झालं नाही राव. सर्व्हिस सेंटरला पण सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्स भेटला नाही, तर आपण परत आलो डॉक्टरांकडे पैठण घेतला. डॉक्टरांनी अॅनेस्थेशिया दिला आणि ऑपरेशन सुरू केलं. अभिषेक तर घाबरत होता, त्याला म्हणलं काही नाही होत. आणि ऑपरेशन सक्सेसफुल राहिलं आणि आपल्या मोबाईलचं कान नीट झाले आणि अभिषेक पण खुश झाला. आणि जसं की आज गुरुपौर्णिमा होती तर आपल्या सरांना काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, ते शोधत होतो. आणि मग काय मस्त विघ्नहर्ताची फ्रेम भेटली, ती घेऊन निघलो सरळ आपल्या डाऊट हर्ताकडे म्हणजे सरांकडे. बाई मस्त पॅक पुक केलं आणि सरांना मस्त गिफ्ट दिलं. सर मस्त हसत होते. सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर सर आपले इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचे टीचर होते, त्यांच्यामुळेच आपलं मॅथ तर क्लिअर झालं भाई. मग काय सरांना त्यांचं गिफ्ट दिलं आणि एवढंच होतं आपला हा शॉर्ट व्लॉग. हसा खेळात जगा गाईच. बाय.